किती मोठी ट्रॅडिशन माझ्या डोक्यात उतरली बा या श्रद्धेच्या निमित्ताने. एवढंच नाही तर ते असं म्हणतात की कशामुळे होत असतात, पशु पक्ष्यांच्या मध्ये अत्याचार होत नाही स्त्रियांवर माद्यांवर, मग हिंदुस्थानातले हिंदू आणि मुसलमानच का म्हणून अत्याचार करत असतील. तर याचा विचार करताना मग हळूहळू असंही लक्षात येतं की मग या स्त्री भ्रूण हत्या होतात याचा काही संबंध आहे का. आता मी माझ्या डोक्यात हे विचार सुरू केले होते, जैन मुनींचा काही संबंध नाही, पण जैन मुनी हे परंपरेमुळे मला विचार करायला लावलं की शेवटी हा रेशो हरियाणामध्ये 300 मुली कमी असा आहे. त्यातले आपण गृहीत धरूया की 200 लोकांनी संयम पाळला, तरी 100 लोक लैंगिक अत्याचार करतीलच याची अगदी पूर्ण खात्री आपल्याला सर्व बायोलॉजिस्ट आणि सायकोलॉजिस्ट आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट देतात. कारण हा इन्स्टिंक्टचा भाग आहे तो होतो. म्हणजे हे अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्यावी आणि या भ्रूण हत्या करणाऱ्यांना मात्र एक किरकोळ 25 रुपये दंड करून सोडून द्यावा, हे चुकीचं आहे. यांना ती फाशीची शिक्षा पाहिजे. कारण हा रेशो कुठेतरी मुळात बिघडतो. आता हे माझे विचार झाले, पण मी ते जैन मुनींच्या निमित्ताने करत होतो आणि मला ते लक्षात आलं की अशा ट्रॅडिशन्स आवश्यक आहेत. थोडक्यात आपल्याकडे प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी अगदी नाशिक पासून तर अगदी त्या गावात म्हटलं तर अशा ट्रॅडिशन. दुसरं एक उदाहरण मी सांगतो आपल्याला, जे मी जे विधान करणार आहे ते